सचिन हा गावातील एका श्रीमंत घराण्याचा एकुलता एक मुलगा होता. दिसायला देखणा असला तरी पैशाचा प्रचंड माज आणि अहंकारी स्वभाव यामुळे तो कोणाला जुमानत नसे. बँगलोरला कॉलेजला असूनही त्याचं लक्ष अभ्यासात कमी आणि मौज मस्तीत जास्त होतं. बापाचा पैसा तो दोन्ही हाताने उधळायचा, ज्यामुळे त्याच्या वडिलांना त्याची सतत चिंता लागून राहायची. मुलगा लग्नानंतर तरी ताळ्यावर येईल या आशेने वडिलांनी एके दिवशी लग्नाचा विषय काढला. पण सचिनला इतक्यात संसाराच्या कचाट्यात पडायचं नव्हतं. त्याला आपली आईशी चालू ठेवायची होती. त्याने लग्नाला साफ नकार दिला. शेवटी वैतागलेल्या वडिलांनी त्याला शेवटचा इशारा दिला, जर तू लग्नाला तयार नसेल तर आजपासून तुझे सगळे लाड बंद. तुला उनाडग्या करायला मी 1 रुपयाही देणार नाही आणि माझ्या संपत्तीतून तुला बेदखल करेल. वडिलांच्या कठोर धमकीने सचिन मात्र पेचात पडला. तो विचार करू लागला, जर वडिलांनी सांगितलेल्या मुलीशी खरोखर लग्न केलं तर आयुष्यभर या संसाराच्या बेडीत अडकून पडावं लागेल. माझं स्वातंत्र्य जाईल, मौजमस्ती संपेल आणि डोक्यावर उगाच जबाबदारीचं ओझं येईल. त्यातच त्याला एक भीती सतावत होती, जर लग्नानंतर पटलं नाही आणि घटस्फोटाची वेळ आली तर कायद्याने अर्धी संपत्ती आणि पोटगी त्या मुलीला द्यावी लागेल. कष्टाचा पैसा असा फुकट घालवणं त्याला मान्य नव्हतं. म्हणून त्याने एक खुनशी डोकं चालवलं आणि एक प्लॅन तयार केला. त्याने ठरवलं की या घरात कायमची बायको आणण्यापेक्षा एखादी खोटी बायको आणायची. वडिलांना वाटेल की मुलाने लग्न केले, पण प्रत्यक्षात ती मुलगी फक्त पैशासाठी नाटक करेल. यामुळे संपत्तीचा वाटा देण्याची भीती उरणार नाही आणि त्या मुलीला थोडे पैसे दिले की कामही फत्ते होणार होतं. सचिन आपल्या मौजमस्तीसाठी खराब वस्तीत गेला. तिथेच त्याची नजर साक्षीवर पडली. साक्षी नुकतीच या दलदलीत पाऊल ठेवून उभी होती. आज तिचा तिथे पहिलाच दिवस होता. झोपडपट्टीत राहणाऱ्या साक्षीच्या खांद्यावर 2 लहान भावंडाच्या संगोपनाची आणि घराच्या गरिबीची मोठी जबाबदारी होती. परिस्थितीने गांजल्यामुळे नाईलाजाने जास्तच तिने टोकाचं पाऊल उचललं होतं. साक्षीचं सात्विक सौंदर्य पाहून सचिनच्या कुटील डोक्यात एक नवी शक्कल लढली. त्याने विचार केला की ही मुलगी दिसायला अतिशय सुंदर आणि हिला पैशाची गरज आहे. हिलाच खोटी बायको म्हणून घरी न्यायचं आणि वडिलांसमोर लग्नाचं नाटक करायचं. सचिनचा प्लॅन साधा पण धूर्त होता. काही दिवस नवरा बायको असल्याचं ढोंग करायचं. एकदा का वडिलांनी संपत्ती आपल्या नावावर केली की हिला हिचे ठरलेले पैसे देऊन कायमचा निरोप द्यायचा. ना घटस्फोटाची कटकट, ना संपत्ती वाटण्याची भीती. सचिन साक्षीच्या जवळ गेला. साक्षीसाठी तो तिचा आयुष्यातील पहिलाच ग्राहक होता. जिला एकांतात नेल्यावर सचिनने थेट विषयाला हात घातला. तो म्हणाला, तुला शरीर विक्रय करण्याची गरज नाही. तुला फक्त माझ्यासोबत काही दिवस माझी मैत्रीण आणि पत्नी होण्याचं नाटक करायचं आहे. या कामासाठी तुला मी भरघोस पैसे द्यायला तयार आहे. साक्षीला क्षणभर स्वतःच्या कानावर विश्वास बसला नाही. तिला 2 गोष्टीचा आनंद झाला. एकतर या नाटकातून तिला भावंडाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप पैसे मिळणार होते आणि दुसरं म्हणजे किमान काही दिवस तरी तिला या नरक यातनेतून सुटका मिळणार होती. तिने या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला. सचिनने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन विकून पैसे उभे केले. त्याने आधी साक्षीला एका आलिशान ब्युटी पार्लरमध्ये नेलं आणि तेथून ते एका मोठ्या मॉलमध्ये गेले. सचिनने तिच्यासाठी महागडे आणि फॅशनेबल कपडे खरेदी केले. त्या आधुनिक पेहरावात साक्षी आता एखाद्या उच्चभ्रू शहरी मुलीसारखी डौलदार दिसू लागली. तिचं रूप पूर्णपणे पालटलं होतं. रेड लाईट एरियामध्ये तिचे कपडे उतरवणारे अनेक जण येणार होते, पण तिच्या अंगावर सन्मानाचे कपडे चढवणारा सचिन हा तिच्या आयुष्यातील पहिलाच पुरुष ठरला होता. ही गोष्ट साक्षीच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली. सचिन आपल्या आलिशान गाडीतून साक्षीला घेऊन गावाच्या दिशेने निघाला. प्रवासात साक्षी शांतपणे बाजूच्या सीटवर बसली होती. तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. सचिन मात्र तिला एखाद्या अनुभवी दिग्दर्शकाप्रमाणे सूचना देत होता. लक्षात ठेव साक्षी, गावी गेल्यावर कुणालाही तुझ्या भूतकाळाचा सुगावा लागता कामा नये. वागताना नम्र राहा,
मोठ्यांचा मान राख, कोणाला कसा नमस्कार करायचा, लोकांशी कसं बोलायचं हे सगळं नीट ध्यानात ठेव. तू फक्त माझी बायको नाहीस तर या श्रीमंत घराण्याची होणारी सून आहेस हे विसरू नकोस. सचिन तिला एकसारखं समजावत होता. अखेर गाडी सचिनच्या गावाच्या वेशीत शिरली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भव्य गेटमधून गाडी आत घुसली आणि एका टोलेजंग बंगल्यासमोर उभी राहिली. तो भव्य बंगला आणि तिथला थाटमाट पाहून साक्षीचे डोळे विस्फाराने गेले. आयुष्यात कधी स्वप्नातही न पाहिलेलं वैभव तिच्या डोळ्यासमोर होतं. गाडीतून दोघेही खाली उतरले. सचिनने या नव्या पाहुणीबद्दल घरीच आधीच निरोप धाडला होता, त्यामुळे घराचा दरवाजा उघडताच साक्षीचं पारंपरिक पद्धतीने स्वागत झालं. साक्षी मात्र त्या श्रीमंतीच्या झगमगाटात स्वतःला सावरण्याचा आणि सचिनने दिलेल्या सूचनानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती. साक्षीने सचिनने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे तंतोतंत पालन केले. घरात पाऊल ठेवताच तिने सचिनच्या आई वडिलांना आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळींना अत्यंत विनयशीलतेने वाकून नमस्कार केला. तिचे साधेपण ते आणि चेहऱ्यावरील उपजत भोळेपणा पाहून घरातील प्रत्येकजण क्षणार्धात तिच्या प्रेमात पडला. साक्षीचं सौंदर्य आणि तिची नम्रता पाहून सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघाला, सचिनसाठी अगदी योग्य जोडीदार. सर्वांनी मनोभावे त्या दोघांना आशीर्वाद दिले. सचिनने मोठ्या हुशारीने साक्षीची ओळख करून दिली. तो म्हणाला, आई बाबा, साक्षी एक अनाथ मुलगी आहे. तिचे या जगात माझ्याशिवाय कोणीही नाही. आपल्या मुलाने एका अनाथ मुलीला आधार दिला, तिच्यावर प्रेम केला आणि तिला सन्मानाने या घराची सून म्हणून स्वीकारलं. हे ऐकून वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. जो मुलगा कालपर्यंत फक्त उधळपट्टी आणि उनाडग्या करण्यात धन्यता मानत होता, तो आज एका अनाथ जीवाला सावरणारा जबाबदार पुरुष झाला आहे असं समजून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढला जातो आणि अवघ्या 10 दिवसावर शुभमंगल ठरतं. या 10 दिवसात साक्षी त्याच घरात पाहुणी म्हणून राहणार असते. लग्नाची धामधूम सुरू होते. मुलगी अनाथ असल्यामुळे घराच्या प्रतिष्ठेनुसार दागिने, उंची, साड्या आणि कपड्यांची जोरदार खरेदी केली जाते. साक्षीसाठी हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं. सचिन तिला आपल्या गावातील हिरवीगार शेती, डोंगर, दर्या आणि निसर्गरम्य परिसर दाखवायला नेतो. तो निवांतपणा आणि निसर्ग पाहून साक्षीला खूप भरून येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील माणसांचं वागणं. तिचे होणारे सासू सासरे तिला पोटच्या मुलीप्रमाणे माया लावतात. ती जणू काही या घराचा भागच आहे असा भास तिला होतो. परंतु इतक्या निरागस आणि प्रेमळ माणसाची अशी फसवणूक करणं साक्षीच्या प्रामाणिक मनाला टोचू लागतं. तिचा जीव कासावीस होतो. एक दिवस ती सचिनला एकांतात गाठते आणि स्पष्ट शब्दात सांगते, सचिन, हे सगळं चुकीचं आहे. ही माणसं माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत आणि मी त्यांना खोट्या नात्यात अडकून फसवते. मला हे पाप करायचं नाहीये. मी हे नाटक आता थांबवू इच्छिते. सचिन मात्र आपल्या ध्येयावर ठाम असतो. तो तिला पुन्हा वास्तवाची जाणीव करून देत कठोर आवाजात म्हणतो, साक्षी, भावूक होऊ नकोस. तुला तुझ्या धाकट्या भावंडाच्या भविष्यासाठी आणि घराच्या परिस्थितीसाठी पैशाची गरज किती आहे हे विसरू नकोस. हे नाटक आहे, पण तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आपल्या हतबल परिस्थितीमुळे आणि भावंडाच्या आठवणीमुळे साक्षीचे डोळे पाणवतात. जड अंतकरणाने आणि केवळ मजबुरीपोटी ती पुन्हा एकदा त्या नाटकात सामील होण्यासाठी स्वतःचं मन तयार करते. लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले तशी लगबग वाढली. एक दिवस घरातील सर्व मोठी मंडळी साक्षीला घेऊन लग्नाच्या खरेदीसाठी बाजारात गेली. आमची सून राजकन्यासारखी दिसली पाहिजे असं म्हणत सासू सासऱ्यांनी तिच्या पसंतीपेक्षा तिला काय शोभेल याकडे जास्त लक्ष दिलं. महागड्या रेशीम साड्या, भरजरी शालो आणि सोन्याचे दागिने यांची खरेदी झाली. साक्षीला मात्र त्या दागिन्यांच्या चकाकीपेक्षा त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा जास्त भावत होता. इतके दिवस त्या घरात राहून आणि सचिनच्या सततच्या सहवासामुळे साक्षीच्या मनात नकळत पालवी फुटली होती. सचिन जरी हे सगळं एका करारापोटी करत असला तरी साक्षी मात्र आता त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती. पण हे प्रेम व्यक्त करण्याची तिला भीती वाटत होती.
कारण शेवटी ती तिथे एका नाटकाचा भाग म्हणून आली होती. अखेर तो बहुप्रतीक्षित लग्नाचा दिवस उजळला. मांडव सजला. सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आणि मोठ्या थाटामाटात वाजत गाजत शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत सचिन आणि साक्षीचा विवाह सोहळा पार पडला. सर्वांनी लक्ष्मीनारायणासारखी जोडी म्हणत त्यांच्यावर अक्षताने आशीर्वादांचा वर्षाव केला. लग्नविधी आटोपल्यानंतर काही दिवसांनी नवविवाहित जोडप्याला थोडा एकांत मिळावा म्हणून घरच्यांनी त्यांना हनीमूनसाठी फिरायला पाठवण्याचे ठरवले. सचिन आणि साक्षी हनीमूनसाठी एका सुंदर थंड हवेच्या ठिकाणी पोहोचले. तिथल्या धुक्यात हरवलेल्या दऱ्या आणि निसर्गरम्य शांततेत ते दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि निसर्गाचा आनंद घेताना सचिनलाही साक्षीच्या सहवासाची ओढ वाटू लागली होती. साक्षी जरी तिथे एका करारापोटी आली होती तरी मनातल्या मनात तिने सचिनला आपला पती म्हणून पूर्णपणे स्वीकारले होते. त्या एकांतवासात एका रात्री त्यांच्यातील संकोचाचा पडदा दूर झाला आणि पती-पत्नी म्हणून त्यांचे मिलन झाले. हनीमूनचे ते स्वप्नवत दिवस कसे संपले हे त्या दोघांनाही कळले नाही. हनीमून आटपून जेव्हा ते दोघे आनंदाने घरी परतले तेव्हा त्यांचे स्वागत एका मोठ्या आश्चर्याने झाले. वडिलांनी सचिनच्या बदललेल्या वागण्यावर विश्वास ठेवून आपली बरीचशी संपत्ती कायदेशीररित्या त्याच्या नावावर केली होती. इतकेच नाही तर सचिनच्या आईने मोठ्या मायेने आणि विश्वासाने घरातील तिजोरीच्या किल्ल्या साक्षीच्या हातात सोपवल्या. आई भावुक होत म्हणाली, साक्षी, आजपर्यंत मी हे घर सांभाळलं, पण आता तू या घराची खरी लक्ष्मी आहेस. आजपासून या घराची आणि तिजोरीची सर्व जबाबदारी तुमच्या दोघांची आहे. काही दिवस सुखात गेल्यानंतर एके दिवशी सचिन आणि साक्षी सिनेमाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. सचिन गाडी चालवत होता आणि साक्षी नेहमीप्रमाणे बाजूच्या सीटवर बसली होती. पण आज तिची चलबिचल वाढली होती. ती वारंवार आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श करत होती. जणू काही ते नातं कायमचं निसटून जाईल अशी भीती तिला वाटत होती. रस्त्याच्या एका निर्जन वळणावर सचिनने गाडी थांबवली आणि शांतपणे म्हणाला, साक्षी, आजपासून आपलं हे नाटक संपलं आहे. आपण जो करार केला होता तो आता पूर्ण झालाय. वडिलांची संपत्ती माझ्या नावावर झाली आहे आणि घरच्यांचा विश्वासही मिळाला आहे. आता तू तुझ्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. सचिनने गाडीतील एक बॅग तिच्यासमोर ठेवली आणि पुढे म्हणाला, हे बघ, मी घरच्या तिजोरीतून खूप सारे पैसे आणले आहेत. हे पैसे तू घे. तुला आता पुन्हा मुंबईच्या त्या नरकात जाण्याची गरज नाही. या पैशातून तुझ्या आणि तुझ्या भावंडाच्या आयुष्यातील सगळ्या गरजा आरामात पूर्ण होतील. साक्षीला ते पैसे नको होते. तिला हवं होतं ते म्हणजे ते घर, तिथली माणसं आणि त्यांच्याकडून मिळालेलं निखळ प्रेम. पण तिचं प्रेम या करारापुढे हतबल होतं. सचिनसोबत केलेल्या त्या व्यवहाराची तिला आठवण झाली. नाईलाजास्तव आणि जड अंतकरणाने ती सचिनच्या निर्णयासमोर झुकली. पण तिचं मन मात्र त्या घराच्या उंबरठ्यावरच रडत होतं. गाडी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. ट्रेन यायला अजून काही वेळ शिल्लक होता म्हणून दोघेही प्लॅटफॉर्मवर आले. सचिन मनातून खूप खुश होता. त्याने जे ठरवलं होतं ते सगळं साध्य झालं होतं. साक्षीने पत्नीचं नाटक इतकं चोख निभावलं होतं की सचिन खुशीत येऊन तिला ठरवलेल्या रकमेपेक्षा थोडे जास्त पैसे दिले. हे घे तुझे पैसे, आता तुझा आणि माझा कोणताही संबंध उरलेला नाही, असं म्हणत सचिनने तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने मात्र परत मागितले. त्याच्याकडे याचंही एक धूर्त कारण तयार होतं. तो स्वतःशी पुटपुटला, घरी गेल्यावर मी सांगेन की साक्षी आधुनिक विचारांची मुलगी आहे. तिला लग्नाच्या बंधनात अडकणं मंजूर नव्हतं. तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं आणि ती मला सोडून निघून गेली. आई बाबा यावर सहज विश्वास ठेवतील. साक्षीने शांतपणे आपल्या अंगावरील एक एक दागिना काढून त्याच्या हवाली केला. पण जेव्हा मंगळसूत्राची वेळ आली तेव्हा तिचे हात थरथरू लागले. तिने मंगळसूत्राला घट्ट पकडून ठेवलं. सचिनने डोळे वटारून मंगळसूत्रही मागितलं, पण साक्षीने ते देण्यास साफ नकार दिला. ती व्याकुळ होऊन म्हणाली, सचिन, तुला हवं तर या मंगळसूत्राच्या बदल्यात माझे काही पैसे कापून घे, पण हे माझ्या गळ्यातून काढायला सांगू नकोस.
हे माझ्यासाठी आता फक्त नाटक राहिलेलं नाही आहे. साक्षीची ती टोकाची जिद्द आणि तिच्या डोळ्यातील पाणी पाहून शेवटी सचिनचं मन थोडं विरघळलं. ठीक आहे, ठेवते तुझ्याकडेच, असं म्हणत त्याने तिला ते मंगळसूत्र ठेवण्याची परवानगी दिली. सचिन साक्षीला स्टेशनवर सोडून परतीच्या प्रवासाला निघाला. साक्षीला त्याने निष्ठुरपणे गर्दीत सोडलं होतं, त्यामुळे तो तिच्याकडे मागे वळून सुद्धा पाहत नव्हता. त्याच्यासाठी तो व्यवहार आता संपला होता. स्टेशनच्या जिन्यावरून तो घाईघाईने खाली उतरत असताना अचानक त्याची टक्कर समोरून येणाऱ्या एका तरुण जोडप्यावर गेली. ते आपल्या गावाकडून जीव वाचवून पळून आले होते. सचिनने त्यांच्याकडे लक्ष न देता स्वारी म्हटला आणि तो तसाच पुढे निघून गेला. दोघांचे चेहरे हुबेहूब सारखेच होते. दोघंही खूप घाईत होते, इतके की त्यांना एकमेकांकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. पण त्यांच्यात जमीन आसमानचा फरक होता. एक खात्यापित्या घरातील जिम लावून बनवलेले मजबूत शरीर असलेला श्रीमंत सचिन होता, तर दुसरा गरिबीत वाढलेला शरीराने सडपातळ असलेला गरीब तो मुलगा होता. एक दिसायला अतिशय स्मार्ट आणि महागड्या कपड्यात होता, तर दुसरा मळक्या कपड्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत होता. एसीच्या गारव्यात तो शांतपणे गाडी चालवत होता, पण त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं. त्याला अचानक आठवलं, घाईघाईने जिना उतरताना तो ज्यांना धडकला होता ते जोडपं त्याच्या डोळ्यासमोर अंधुकपणे तरळू लागलं. तो तरुण मळक्या कपड्यात होता, पण त्याने त्या मुलीचा हात इतका घट्ट धरला होता जणू काही अख्खं जग त्यांच्या विरोधात असलं तरी ते एकमेकांना सोडणार नव्हते. त्यांच्या गरिबीतील तो सोबत आठवताच प्रवासात सचिनला आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी कमी असल्याची जाणीव होऊ लागली. त्याने सहज सवयीने बाजूच्या सीटवर नजर टाकली, पण तिथे साक्षी नव्हती. तिचा भोळा भाबडा चेहरा, तिच्या पैंजणाचा आवाज आणि तिचं ते निरागस हसणं तिथे नव्हतं. गाडी जशी पुढे जात होती तशी साक्षीची एक एक आठवण सचिनच्या काळजावर घाव घालू लागली. लग्नाआधी मुद्दाम होणारी बायको म्हणून तिचा हात हातात घेऊन गावाकडच्या निसर्गरम्य वाटावर फिरणं त्याला आठवलं. साक्षीचं घरच्यांशी असलेलं प्रेमाचं नातं, तिचं घर सावरणं आणि लग्नानंतर हनीमूनला जाताना तिचं खुललेलं रूप, कपाळावरची बिंदी, गळ्यातलं मंगळसूत्र, भांगातलं सिंदूर आणि त्या साडीतलं लोभस सौंदर्य आता त्याला अस्वस्थ करू लागलं होतं. हनीमूनच्या त्या एकांत रात्री आणि तिने दिलेली निखळ साथ आठवताना सचिनला या मोठ्या सत्याची जाणीव झाली. त्याला समजलं की साक्षी जरी तिथे बायको होण्याचं नाटक करायला आली होती, तरी प्रत्यक्षात ती नाटक करत नव्हती. ती मनाने कधीच त्याची पत्नी झाली होती आणि एखाद्या पत्नीप्रमाणे ती वागत होती. सचिनने तिला खोटी बायको मानलं होतं, पण साक्षीने मात्र त्याला आपलं विश्व मानलं होतं. आता सचिनच्या मनात एकच द्वंद्व सुरू झाले होते. त्याला जाणीव झाली आहे की ज्या साक्षीला त्याने फक्त एक साधन मानलं होतं, ती प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य व्यक्ती होती. ते तरुण गरीब जोडपं मळक्या कपड्यात असूनही सुखी होते, कारण त्यांच्याकडे एकमेकांची साथ होती. पण आपला सचिन श्रीमंत असूनही आज मनातून पार रिकामा झाला होता. सचिनच्या मनात आता विचारांचे काहूर माजले होते. गाडीचा वेग जितका वाढत होता तितकीच त्याच्या मनातील अस्वस्थताही वाढत होती. गाडी चालवताना सचिन स्वतःशीच पुटपुटला, माझ्याकडे आज गडगंज संपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे, आलिशान बंगला आहे, पण ही श्रीमंती काय कामाची? ज्या घरात साक्षी नाही ते घर आता घर वाटणारच नाही. माझी खरी लक्ष्मी तर मी स्वतःच्या हाताने स्टेशनवर सोडून आलोय. त्याला आठवला साक्षीचा तो निरागस चेहरा, जो कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर प्रेम करत होता. तिला पैशाचा लोभ नव्हता, तिला फक्त सचिनचं प्रेम आणि तो सन्मान. आयुष्यात पुन्हा कधीच मला तो हसरा चेहरा पाहायला मिळणार नाही का? या विचाराने सचिनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने क्षणभरही उशीर न करता जोरात ब्रेक मारला. गाडीचा टायर रस्त्यावर घासला गेला आणि एक मोठा आवाज झाला. मागचा पुढचा विचार न करता त्याने गाडीचा यू-टर्न घेतला आणि गाडी पुन्हा स्टेशनच्या दिशेने सुसाट वेगाने धावू लागली. आता त्याच्या मनात केवळ भीती आणि चिंता होती. साक्षी अजून तिथेच असेल का? ट्रेन आली असेल तर ती निघून गेली असेल का?
सचिनला आता स्वतःचाच राग येत होता. इतके दिवस सोबत राहूनही त्याने कधीच तिला तिच्या गावाबद्दल विचारलं नव्हतं. ती मुंबईत कुठे राहायची, तिची भावंड कुठे आहेत हे त्याला काहीच माहीत नव्हतं. साक्षीनेही त्याला कधी काही सांगितलं नव्हतं, कारण त्यांच्यात फक्त एक व्यवहार झाला होता. देवा देवा प्लीज तिला तिथून हलवू नकोस, मला माझी चूक सुधारायची एक संधी दे, सचिन मनातून प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त ठेशांचा तो जिना आणि तिथे उभी असलेली साक्षी दिसत होती. सचिनची गाडी चित्त्याच्या वेगाने पुन्हा स्टेशनवर पोहोचली. गाडीतून उतरताच तो धावतच प्लॅटफॉर्मच्या दिशेने गेला. त्याची नजर वेड्यासारखी साक्षीला शोधू लागली आणि अचानक त्याला एका कोपऱ्यातील बाकड्यावर मान खाली घालून बसलेली साक्षी दिसली. ती अजून तिथेच होती. साक्षी. सचिनने आपल्या मनातील सगळी ओढ एकवटून तिला जोरात हाक मारली. आपलं नाव ऐकता साक्षीने दचकून वर पाहिलं. समोर सचिनला पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती पटकन उभी राहिली आणि दोघे एकमेकांच्या दिशेने धावले. एखाद्या चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे त्या अथांग गर्दीतही त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. सचिनच्या डोळ्यात आज पश्चातापाचे अश्रू होते. त्याने तिचे हात हातात धरले आणि व्याकुळ होऊन तिची माफी मागितली. साक्षी, साक्षी मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. चल आपण आपल्या घरी परत जाऊया. साक्षी काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील समाधान सर्व काही सांगून जात होतं. तिने वाकून आपल्या पतीच्या चरणांना स्पर्श केला आणि आपल्या कपाळाला लावून घेतले. तिने सचिनला मनोमन आपला देव मानलं होतं. तिला पूर्ण खात्री होती की जो सचिन तिला त्या नरकातून सन्मानाने बाहेर काढू शकतो, तो आपल्या पत्नीला असा वाऱ्यावर कधीच सोडणार नाही. तिचा हा विश्वास आज जिंकला होता. सचिनने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि मोठ्या अभिमानाने तिला आपल्या गाडीकडे घेऊन निघाला. आता हे नातं व्यवहार नव्हतं, तर ते जगातील सर्वात सुंदर सत्य बनलं होतं. सचिनने गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. साक्षी पुन्हा एकदा बाजूच्या सीटवर बसली होती, पण यावेळी तिच्या मनात कोणतीही भीती किंवा दडपण नव्हतं. गाडी रस्त्यावरून धावत असताना साक्षीने पहिल्यांदाच अगदी हक्काने आपले डोके सचिनच्या खांद्यावर विसावले. आधीच्या प्रवासात तिने कधीच असा हक्क दाखवला नव्हता, कारण तेव्हा ते फक्त एक नाटक होतं. पण आता परिस्थिती बदलली होती. सचिनच्या खांद्यावर डोकं टेकून तिने आपले डोळे मिटून घेतले. सचिननेही एका हाताने गाडी चालवत असताना दुसऱ्या हाताने साक्षीचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला. त्या एका स्पर्शात साक्षीला पूर्ण विश्वासाची आणि सुरक्षिततेची जाणीव झाली. ज्या खांद्यावर डोकं टेकवणं हे मगाशी केवळ स्वप्न होतं, तोच खांदा आज तिच्या आयुष्याचा खरा आणि कायमचा आधार बनला होता. सचिन साक्षीला सन्मानाने पुन्हा आपल्या घरी घेऊन येतो. आता त्याच्या मनात कोणतीही भीती किंवा खोटेपणा नव्हता. घरातील सर्व मोठ्या मंडळीसमोर उभे राहून सचिनने आजवर घडलेला सर्व प्रकार, तो व्यवहार आणि साक्षीचं सत्य खरे खरे सांगून टाकले. तो वडिलांकडे पाहून धीर गंभीर आवाजात म्हणाला, बाबा, मी आजवर तुमची फसवणूक केली. जर माझ्या कृत्यामुळे तुमचा माझ्यावर राग असेल तर मला तुमची ही संपत्ती नकोय. मी आजच हे घर सोडून जायला तयार आहे, पण माझी खरी संपत्ती आता ही माझी पत्नी साक्षी आहे. तिला मी सोडू शकत नाही. सचिनचे हे शब्द ऐकून वडिलांना राग येण्याऐवजी त्याचा अधिक अभिमान वाटू लागला. जो मुलगा कधी काळी केवळ उधळपट्टी आणि चुकीच्या संगतीत गुरफडलेला होता, तो आज इतका जबाबदार झाला होता. वडिलांच्या मनात विचार आला, ज्या साक्षीला आपण अनाथ समजलो, तिनेच खरं तर आपल्या मुलाला सनाथ केलं. गरिबीमुळे आणि भावंडाच्या ओढीने मजबुरीपोटी एका चुकीच्या व्यवसायात गेलेली ती मुलगी मनाने किती स्वच्छ होती, हे तिच्या वागण्यातून सिद्ध झालं होतं. वडिलांनी पुढे होऊन साक्षीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि तिला मोठ्या मनाने आपल्या घरची सून म्हणून स्वीकारलं. इतकंच नाही तर त्यांनी एका मोठ्या मनाचा परिचय देत साक्षीच्या लहान भावंडांनाही याच घरात मानाने राहायला बोलावले. आता ती पोर अनाथ नाहीत, ती या घरची मुलं आहेत, असं वडिलांनी म्हणता साक्षीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एका श्रीमंत पण भरकटलेल्या सचिनचा प्रवास
एका सोशिक साक्षीमुळे खऱ्या अर्थाने सुखाच्या दिशेने सुरू झाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.